सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। तर आपण आज म्हणजे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक आपण बघत आहे। तर त्यामध्ये आज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हा पॉईंट आपण बघूया। ओके, तर यामध्ये बघा आपण यापूर्वी बघितलेलं आहे की जे न्यूक्लियोफाइल आहेत, न्यूक्लियोफाइल्स आपण कसं रिप्रेझेंट करतो रे, याप्रमाणे दाखवतो। आणि जे इलेक्ट्रोफाइल आहेत, इलेक्ट्रोफाइल्स ते आपण कसं रिप्रेझेंट करतो, E+। ओके, आता या ठिकाणी बघा जे इलेक्ट्रो आहे, इलेक्ट्रोचं काय मीनिंग आहे, इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन, फाइल मीन्स अट्रॅक्शन्स। आता हे जे इलेक्ट्रोफाइल आहे त्यांचं अट्रॅक्शन कुठं असतं, इलेक्ट्रॉनकडे त्यांचं अट्रॅक्शन असतं, त्यामुळे त्यांना म्हणायचं इलेक्ट्रोफाइल्स। न्यूक्लियसचा काय अर्थ आहे, न्यूक्लियस मीन्स न्यूक्लियस किंवा पॉझिटिव्ह चार्ज, आणि फाइल मीन्स अट्रॅक्शन। तर हे जे न्यूक्लियोफाइल आहे त्यांचं अट्रॅक्शन कुठं असतं रे, पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्शन असतं। आणि जे इलेक्ट्रोफाइल आहे त्यांचं अट्रॅक्शन कुठं असतं, निगेटिव्ह चार्जकडे अट्रॅक्शन असतं, त्यांना म्हणायचं इलेक्ट्रोफाइल्स। ओके, आता बघू एक्झाम्पल एखादा आपण। ओके, फॉर एक्झाम्पल हा हॅलोबेन्झीन आहे, याची आपल्याला रिॲक्शन करायची आहे इलेक्ट्रोफाइल बरोबर। तर इट इज अ इलेक्ट्रोफाइल्स। आता या ठिकाणी हा जो बेन्झीन आहे त्या बेन्झीनमध्ये 3 पोझिशन असतात, तुम्हाला माहीत आहे। हे कोणते आहे, आर्थो, हे 2 आर्थो असतात। हे कोणते असते रे, मेटा पोझिशन्स, आणि हे कोणते असते, पॅरा पोझिशन्स। ओके, तर यामध्ये हा जो इलेक्ट्रोफाइल आहे तो 2 पोझिशनला अटॅक करत असतो। एक आहे आर्थो पोझिशनला अटॅक करतो, दुसरा आहे पॅरा पोझिशनला तो अटॅक करतो। काय अटॅक करतं या 2 पोझिशनला, कारण की जी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे ते इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कुठं जास्त असते, आर्थो आणि पॅराला इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त असते। आणि हे जे मेटा पोझिशन आहे त्या मेटा पोझिशनला इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी असते। हे आपण गेल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे। जे रेझोनन्स इफेक्ट आहे त्यामध्ये आपण पाहिलं होतं की इलेक्ट्रॉनचं डिलोकॅलायझेशन होत असताना आर्थो आणि पॅरा पोझिशनला ते इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त होते। त्यामुळं या ठिकाणी जे इलेक्ट्रोफाइल आहेत ते फक्त आर्थो आणि पॅरालाच अटॅक करतात, मेटाला करत नाही। तर आपल्याला 2 टाईपचे या ठिकाणी कंपाऊंड मिळू शकतात। कोणते मिळतात बघा या ठिकाणी, एक आहे आर्थो कंपाऊंड्स आणि एक आहे पॅरा कंपाऊंड्स। तर याप्रमाणे मिळत असतं, हा आर्थो आहे आणि हा पॅरा कंपाऊंड्स, 2 टाईपचे कंपाऊंड मिळतात। आता या दोघांमध्ये कोण स्टेबल आहे रे जास्त आणि कोण अनस्टेबल आहे, तर हा जो आहे कंपाऊंड्स, पॅरा कंपाऊंड जो आहे तो स्टेबल आहे, त्याला म्हणू शकतो आपण इट इज अ मेजर कंपाऊंड्स। हा कसा आहे, मेजर आहे। आणि हा जो आर्थो कंपाऊंड आहे तो कसा असतो, मायनर आहे। आता मेजर म्हणजे काय, आता का स्टेबल आहे हा कंपाऊंड्स आणि हा अनस्टेबल का आहे, कारण की हा जो इलेक्ट्रोफाइल आहे आर्थो पोझिशनला अटॅक करत असताना हॅलोजन जवळच आहे, आणि हॅलोजन जवळ असल्यामुळं या ठिकाणी स्टेरिक इफेक्ट या ठिकाणी जाणवतो, क्राउडिंग इफेक्ट आहे। हॅलोजन आणि इलेक्ट्रोफाइलमध्ये थोडं रिपल्शन होतं, आणि हा हॅलोजन जवळ असल्यामुळं हा आर्थो पोझिशनला व्यवस्थित अटॅक करू शकत नाही। पण जर पॅरा कंपाऊंडमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी हॅलोजन आणि इलेक्ट्रोफाइल एकमेकांच्या अपोजिट आहेत, त्यामुळे या ठिकाणी अटॅक करताना कोणतेही अडथळा निर्माण होत नाही, कोणताही स्टेरिक इफेक्ट त्या ठिकाणी नाही। त्यामुळे हा जो कंपाऊंड तयार झालेला आहे तो कोणता आहे, मेजर आहे आणि खूप स्टेबल आहे तो कंपाऊंड, आणि हा सिमेट्रिकल पण आहे यामध्ये। त्यामुळं हा जो कंपाऊंड या ठिकाणी तयार झालेला आहे तो कसा आहे, स्टेबल कंपाऊंड आहे। आता यापुढे आपल्याला बरेच रिॲक्शन बघत आहे आपण पुढं, तर त्यामध्ये हॅलोजनेशन आहे, नायट्रेशन आहे, हे रिॲक्शन आपल्याला बघायचे आहेत। आता यामध्ये त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला दिसून येईल की आपल्याला आर्थो आणि पॅरा 2च कंपाऊंड मिळणार आहेत। तर बघूया आपण 1 बाय 1। आता या ठिकाणी माझे 2 प्रश्न आहेत बघा। पहिला प्रश्न यामध्ये आहे की आपण बघू शकतो की हा जो बेन्झीन आहे, बेन्झीन आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह जे आहेत त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं प्रमाण जास्त आहे। आता का जास्त आहे त्यांच्यामध्ये, बेन्झीनमध्ये, कारण की बघा बेन्झीनमध्ये काय आहे रे, आपण असं लिहू शकतो बेन्झीन्स, जर बेन्झीन असं पण लिहू शकतो आपण याप्रमाणे। आता बेन्झीनमध्ये पाय इलेक्ट्रॉन जास्त आहेत, पाय इलेक्ट्रॉनचं प्रमाण खूप जास्त आहे बेन्झीनमध्ये, आणि त्यामुळं काय होतं, ते अट्रॅक्ट करतात इलेक्ट्रोफाइलला, आणि इलेक्ट्रोफाइलवर पॉझिटिव्ह चार्ज असतं, आणि जे इलेक्ट्रोफाइल आहे ते कशा आहेत, इलेक्ट्रॉन लवर आहेत, त्यांना इलेक्ट्रॉन खूप आवडतात, आणि बेन्झीनमध्ये सगळे इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे बेन्झीनमध्ये।
त्यामुळे जे इलेक्ट्रोफाईल आहे ते ॲट्रॅक्ट होतात बेंझिनकडं, त्यामुळे बेंझिनमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जास्त होतं. हा पॉईंट लक्षात ठेवा. आता दुसरा यामध्ये पॉईंट आहे की हा जो बेंझिन आहे हा कसा आहे, डबल बॉन्ड आहे त्यामध्ये, आणि जेवढे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, ज्या कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड आहे त्या कंपाऊंडमध्ये काय होत असे रे, ॲडिशन रिॲक्शन होत असे. आपण 11वीमध्ये बघितले अल्केन अल्किन अल्काइन्समध्ये त्या ठिकाणी डबल आणि ट्रिपल बॉन्ड होते आणि त्यामध्ये ॲडिशन रिॲक्शन होते. मग बेंझिनमध्ये ॲडिशन रिॲक्शन का कमी होतं, म्हणजे होत नाही, सबस्टिट्यूशन रिॲक्शन का होतं, त्याचं रिझन आपण बघूया. ओके, समजा हा बेंझिन आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही रिॲक्शन करायचे आहेत. एक ॲडिशन रिॲक्शन्स आणि दुसरा आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. हे दोन्ही रिॲक्शन बघायचे आहेत. ॲडिशन करूया आपण या ठिकाणी. ॲडिशन केल्यानंतर काय होतं रे, समजा हा बॉन्ड ब्रेक होईल आणि या दोन पोझिशनला कोण अटॅच येतील, इलेक्ट्रोलाइट अटॅच होतील. म्हणजेच काय मिळेल या ठिकाणी बघा, ओके, तर हा कंपाऊंड मिळेल. आणि जर सबस्टिट्यूशन झालं तर बघा बेंझिनमध्ये एक हायड्रोजन असतं, तो काय करेल, इलेक्ट्रोफाईल एका हायड्रोजनला रिप्लेस करेल आणि काय मिळेल या ठिकाणी बघा, हा कंपाऊंड मिळेल. म्हणजे जर ॲडिशन झालं तर तुम्हाला हा कंपाऊंड मिळेल आणि जर सबस्टिट्यूशन झालं तर तुम्हाला हा कंपाऊंड मिळेल. आता या दोन्ही कंपाऊंडमध्ये जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला या ठिकाणी हा जो कंपाऊंड आहे त्याचे ॲरोमॅटिक कॅरेक्टर लॉस झालेले आहेत. म्हणजे हा ॲरोमॅटिक कंपाऊंडचे जे कॅरेक्टर्स आहेत ते लॉस झालेले आहेत. पण या ठिकाणी जर बघितलं तर जे ॲरोमॅटिक कॅरेक्टर आहे ते रिटेन आहे तसं आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की जे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे दे आर हायली स्टेबल, खूप स्टेबल असतात ॲरोमॅटिक कंपाऊंड. आणि त्यामुळं हा कंपाऊंड खूप स्टेबल आहे आणि त्यामुळं बेंझिनमध्ये काय होतं, सबस्टिट्यूशन रिॲक्शन इझिली होतं त्यामध्ये, कारण की स्टॅबिलिटी जास्त आहे या कंपाऊंडची. पण ॲडिशन रिॲक्शन जर झाली तर कंपाऊंड स्टेबल राहत नाही. त्यामुळे कुठलाही कंपाऊंड स्टॅबिलिटीकडे जात असो, अनस्टॅबिलिटीकडे जात नाही. ही रिॲक्शन कशी, ॲडिशन अनस्टॅबिलिटीकडे जाते आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोणीकडे जाते, स्टॅबिलिटीकडे जाते. त्यामुळे बेंझिनमध्ये कोणती रिॲक्शन होते, सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते, ॲडिशन रिॲक्शन होत नाही. काही कंडिशनमध्ये होऊ शकतं, होत नाही असं नाही, काही कंडिशनमध्ये ते होऊ शकतं. पण जनरली जर बघितलं आपण तर बेंझिनमध्ये काय होतं, सबस्टिट्यूशन रिॲक्शन या ठिकाणी होतं. ओके, तर यामध्ये आपण ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनबद्दल थोडं आपण बेसिक बघितलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये काही रिॲक्शन बघायचे आहेत, ते रिॲक्शन आपण बघूया. हॅलोजिनेशन रिॲक्शन्स. ओके, आता हॅलोजेनचा काय अर्थ आहे, हॅलोजिनेशनचा अर्थ आहे इंट्रोडक्शन ऑफ हॅलोजन्स इज कॉल्ड ॲज हॅलोजिनेशन रिॲक्शन. जर एखाद्या कंपाऊंडमध्ये आपल्याला जर हॅलोजन ॲड करायचं असेल तर अशा रिॲक्शनला काय म्हणायचं, असं हॅलोजिनेशन रिॲक्शन असं म्हणायचं. ओके, आता यामध्ये एक्झाम्पल घेऊया आपण एखादं. ओके, आता बघा बेंझिन लिहित असताना आपण असं पण लिहू शकतो बेंझिन आणि याप्रमाणे पण लिहू शकतो. बेंझिनमध्ये 3 डबल बाउंड आहेत आणि हे जे बाउंड आहे ते फिरत असतात बेंझिनमध्ये, त्यांचं डिलोकलायझेशन होत असतं. त्यामुळे तुम्ही असं पण दाखवू शकता किंवा डायरेक्ट असं लिहिलं तरी चालतं. याचा अर्थ आहे की जे इलेक्ट्रॉन आहे ते बेंझिनमध्ये रोटेशन होत आहे, त्यांचं डिलोकलायझेशन होत आहे. दोन्ही एकच आहेत. नाव लिहायचं, याचं नाव आहे क्लोरोबेंझेन.
आणि हा कोण आहे क्लोरीन. ओके, आता आपल्याला हॅलोजनेशन रिॲक्शन बघायची आहे. आता Cl तुम्ही या पद्धतीने लिहितो बघा किंवा ठीक आहे. आता हे सेपरेट मी दाखवतो तुम्हाला रिॲक्शन कशी होते. ओके, आता या ठिकाणी बघा हे जे क्लोरोबेन्झीन आहे त्याचे 2 मॉलिक्यूल आहेत, 2 मॉलिक्यूल 1 2 आणि Cl टोटल 4 आहेत, वर 2 खाली 2. आता रिॲक्शन कशी होते बघा. मगाशी मी सांगितलेलं आहे की जे इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन आहे ते फक्त 2 पोझिशनला अटॅक करतं. एक आहे आर्थो आणि एक आहे प्यारा. म्हणजे एक आहे आर्थो आणि प्यारा या 2 ठिकाणी अटॅक करत इलेक्ट्रोफाईल. का करतं रे? कारण 2 ठिकाणी काय आहे, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त आहे. मेटा पोझिशनला अटॅक करत नाही कारण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी आहे. हे आपण रेझोनन्समध्ये पाहिलेलं आहे. ओके, तर बघा ही रिॲक्शन आहे. मी थोडं समजण्यासाठी थोडं सेपरेट लिहित आहे. ॲक्च्युली परीक्षेमध्ये आपल्याला एका स्टेपमध्ये लिहायचं आहे. बघा रिॲक्शन कशी होते. आता यामध्ये हा जो Cl आहे, ओके, हा Cl तो काय करतो, या ठिकाणी अटॅक करतो आणि इथला काय रिमूव्ह होतं रे, हायड्रोजन्स. प्रत्येक तुम्हाला माहीत असेल बेंझिनजवळ प्रत्येक ठिकाणी काय असतं रे, हायड्रोजन असतं. पण ते हायड्रोजन आपण दाखवत नाही. प्रत्येक ठिकाणी कार्बनवर हायड्रोजन आहे. तर Cl इथे अटॅक करतं, H बाहेर पडतं. इथं पण तसं होतं. हा Cl प्याराला अटॅक करतं आणि इथला H रिमूव्ह होतं. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, या ठिकाणी Cl येतं आणि या ठिकाणी Cl येतं. आता हा H रिमूव्ह झाला आहे. हा H आणि हा Cl म्हणजेच काय रिमूव्ह होतं या ठिकाणी, HCl. इथं काय रिमूव्ह होतं, हा H आणि हा Cl म्हणजे इथं पण HCl रिमूव्ह होतं. बरोबर आहे का? तर याप्रमाणे रिॲक्शन होते. या रिॲक्शनला म्हणायचं हॅलोजनेशन रिॲक्शन्स. आता ही रिॲक्शन आपण एका स्टेपमध्ये दाखवू शकतो. कसं दाखवू शकतो बघा. आता हा Cl या ठिकाणी अटॅक करतो आणि काय रिमूव्ह होतं इथला H आर्थोला आणि हा Cl कुठे अटॅक करतं परत, प्याराला आणि इथला काय रिमूव्ह होतं, H. म्हणजे 2 आहेत, क्लोरोबेन्झीन 2 आहेत. पहिल्या बेन्झीनमध्ये Cl आर्थोकडे अटॅक करतं, दुसऱ्या बेन्झीनमध्ये Cl कुठे अटॅक करतं, प्याराला. ओके, म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी, हा कंपाऊंड मिळतो. आता याला नाव द्यायचं आहे. आता हा कंपाऊंड, हा पोझिशन कोणती आहे, आर्थोला Cl आहे त्यामुळे आर्थो म्हणायचं. आर्थो डायक्लोरोबेन्झीन्स. ही पोझिशन कोणती आहे, प्यारा, त्यामुळे प्यारा डायक्लोरोबेन्झीन्स या कंपाऊंडचं नाव आहे. प्लस काय रिमूव्ह होतं या ठिकाणी, 2H आणि 2Cl या ठिकाणी रिमूव्ह होतात. म्हणजेच काय रिमूव्ह होतं, 2HCl. ओके, तर हे झालं हॅलोजनेशन रिॲक्शन आहे. आपल्याला यामध्ये काय ॲड करायचं, फक्त हॅलोजन यामध्ये ॲड करायचं आहे. ही जे रिॲक्शन आहे ते समजण्यासाठी मी सेपरेट लिहिलेले आहे. परीक्षेमध्ये आपण याप्रमाणे लिहू शकतो. आता यामध्ये काही पॉईंट फार महत्त्वाचे आहेत ते आपण बघूया, डिस्कस करूया. आता यामध्ये हा जो ॲल्युमिनियम क्लोराईड आहे, ॲल्युमिनियम क्लोराईड्स, तो कोणाचं काम करतो रे, हा लेविस ॲसिड आहे. लेविस ॲसिड आहे ॲल्युमिनियम क्लोराईड्स. तर तो काय करतो रे, लेविस ॲसिड काय करतात, ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन घेतात आणि त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि त्यामुळे काय होतं, हा जो Cl2 आहे, Cl2 हा जो बाउंड आहे तो बाउंड हेट्रोलायटिकली ब्रेक होतो. हेट्रोलायटिकली म्हणजे काय होतं रे, दोन्ही इलेक्ट्रॉन क्लोरीनकडे जातात, दोन्ही इलेक्ट्रॉन कुठे जातात, क्लोरीनकडे. आणि काय मिळतं या ठिकाणी बघा, Cl प्लस Cl मायनस असे चार्ज तयार होतात. म्हणजे हा बाउंड कसा ब्रेक झालेला आहे, हेट्रोलायटिकली. आणि काय होतं मग, हा जो ॲल्युमिनियम क्लोराईड आहे, लेविस ॲसिड आहे, त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो काय करतो, या Cl बरोबर कंबाईन होतो. म्हणजे काय होतं, AlCl3 प्लस
Cl मायनस इट गिव्ज AlCl4. म्हणजे ॲल्युमिनियम क्लोराईड काय करतं, या Cl बरोबर कंबाईन करतो, म्हणजे राहतो फक्त कुठला, हा Cl प्लस राहतो. ओके, म्हणजे हा Cl प्लस आहे, हा मायनस, हा प्लस, हा मायनस चार्ज आहे. नीट विचार करा या ठिकाणी, जर होमोलायटिकली बाउंड ब्रेक झाला तर काय होतं, फ्री रॅडिकल्स मिळतात. पण या ठिकाणी बाउंड हेट्रोलायटिकली बाउंड ब्रेक होत आहे, त्यामुळे दोन्ही इलेक्ट्रॉन क्लोरीनकडे जातं, एका क्लोरीनकडे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतं आणि एकावर पॉझिटिव्ह, आणि जो पॉझिटिव्ह Cl आहे तो Hला रिप्लेस करत आहे. हायड्रोजनवर कोणता चार्ज आहे रे, पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे या ठिकाणी पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला रिप्लेस करतो आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला रिप्लेस करत आहे. त्यामुळे ही रिॲक्शन कोणती आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. इफ पॉझिटिव्ह ॲटम रिप्लेस पॉझिटिव्ह ॲटम, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. and if negative atom replace to the negative atom, then that reaction is called as न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. असे 2 पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ओके, आता यामध्ये अजून एक पॉईंट आहे की हा ॲल्युमिनियम क्लोराईड कसा आहे, अनहायड्रस आहे. अनहायड्रस, अनहायड्रस म्हणजे काय रे, लॅक ऑफ वॉटर, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि तो काय करतो, जे मॉइश्चर आहे ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं. त्यामुळे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, अनहायड्रस असं म्हटलेलं आहे. आणि यामध्ये एक्झाम्पल जर बघितले आपण लेविस ॲसिडचे, आपण कोणकोणते लेविस ॲसिड यामध्ये वापरू शकतो, तर त्यामध्ये आहे, पहिलं आहे ॲल्युमिनियम क्लोराईड वापरू शकतो, त्यानंतर ॲल्युमिनियम ब्रोमाइड वापरू शकतो आपण, त्यानंतर झिंक क्लोराईड वापरू शकतो, BF3 वापरू शकतो आपण. तर हे सगळे कंपाऊंड आपण यामध्ये काय करू शकतो, वापरू शकतो. आणि अजून एक आहे यामध्ये FeCl3 पण वापरू शकतो. तर हे सगळे लेविस ॲसिड आहेत, कुठलाही आपण यामध्ये वापरू शकतो. ओके, तर हे झालं हॅलोजिनेशन्स, हॅलोजिनेशन आणि त्याचे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत त्यामध्ये. ठीक आहे. आता यामध्ये प्रॅक्टिससाठी आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. यामध्ये दुसरे एक्झाम्पल्स, कोण आहे, हा ब्रोमोबेन्झेन्स. याची रिॲक्शन करूया कोणाबरोबर, ब्रोमीन बरोबर. अनहायड्रस ॲल्युमिनियम ब्रोमाइड आपण वापरूया. आता Br4 आहेत, थोडे याप्रमाणे लिहूया. ओके, आता यामध्ये हा जो Br आहे त्यामधला जो बाउंड आहे तो बाउंड कसा आहे, हेट्रोलायटिकली बाउंड ब्रेक होत आहे. हेट्रोलायटिकली म्हणजे एकावर निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज येतात. ओके, तर काय होतं, हा जो ब्रोमीन आहे, हा ब्रोमीन तो आर्थोला अटॅक करतो आणि इथलं काय रिमूव्ह होतं, H. हा ब्रोमीन काय करतं, दुसऱ्या बेंजिनमध्ये 2 बेंजिन आहेत, पहिल्या बेंजिनमध्ये हा आर्थोला अटॅक करतं आणि दुसऱ्या बेंजिनमध्ये हा पॅराला अटॅक करतं आणि काय रिमूव्ह होतं, इथला H रिमूव्ह करतो. म्हणजेच काय मिळतं, या ठिकाणी 2 टाईपचे कंपाऊंड तुम्हाला मिळतात. याप्रमाणे एक येतं आणि याप्रमाणे, याचं नाव आहे आर्थो डायब्रोमोबेन्झेन्स आणि या ठिकाणी आहे पॅरा डायब्रोमोबेन्झेन्स. प्लस काय रे, 2 हायड्रोजन 2 Br म्हणजेच काय मिळतं, 2HBr. याप्रमाणे रिॲक्शन आहे. तर हे झालं हॅलोजिनेशन रिॲक्शन्स. यामध्ये आपण क्लोरिनेशन आणि हे ब्रोमिनेशन आहे, दोन्ही एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत. ओके, पुढची रिॲक्शन बघूया आपण.
पुढची रिॲक्शन आहे नायट्रेशन. तर नायट्रेशन म्हणजे काय असतं रे? इंट्रोडक्शन ऑफ NO2 ग्रुप. आता आपल्याला काय करायचं आहे, जे NO2 ग्रुप आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे, त्याला म्हणायचं नायट्रेशन्स. आता कशी रिॲक्शन आहे बघा, एक्झाम्पल घेऊया आपण. क्लोरोबेन्झेन्स. आता नायट्रेशन करत असताना काय वापरायचं आपल्याला? नायट्रिक ॲसिड वापरायचं आहे, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. 2 मॉलिक्यूल वापरायचे आहेत. आणि इथं काय घ्यायचं आहे? H2SO4 घ्यायचं आहे, सल्फ्युरिक ॲसिड. आता जे नायट्रिक ॲसिड आहे हे नायट्रिक ॲसिड आपण असं पण लिहू शकतो, या पद्धतीने लिहू शकतो आपण नायट्रिक ॲसिड डिवाइड करून. ओके. आता या ठिकाणी बघा मी असं लिहितो, 2 मॉलिक्यूल घ्यायचे आहे, त्यामुळे 2 वेळा लिहूया आपण, या पद्धतीने लिहूया. आता हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर काय होतं यामध्ये, हा जो ग्रुप आहे NO2 हा काय करतं? आर्थोला अटॅक करतं एका बेंझिनमध्ये, आणि काय रिमूव्ह होतं रे? H. त्यानंतर हा जो दुसरा NO2 आहे तो काय करतो? पॅराला अटॅक करतो, आणि तिथला काय रिमूव्ह होतं? H रिमूव्ह होतं. 2 रिंग आहेत बेंझिनची, पहिल्यामध्ये आर्थोला अटॅक करतं, दुसऱ्यामध्ये पॅराला अटॅक करतं. म्हणजेच बघा काय मिळतं या ठिकाणी, या ठिकाणी NO2 अटॅक करतं आणि या ठिकाणी पॅराला करतं. प्लस काय रिमूव्ह होतं रे? 2 हायड्रोजन, 2 OH, म्हणजेच काय मिळतं बघा, काय मिळतं यांच्यापासून? 2H2. याचं नाव आहे, नंबर देऊ शकतो याप्रमाणे, 2 नायट्रो, किंवा असं म्हणा 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झेन्स. या कंपाऊंडचं काय नाव असेल तर नंबर देऊ शकतो 1 2 3 4. 1 क्लोरो 2 नायट्रो बेन्झेन्स, याप्रमाणे लिहू शकतो. तर हे झालं नायट्रेशन रिॲक्शन्स. आता हे जे नायट्रेशन रिॲक्शन आहे इट इज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन्स. रिॲक्शन कशी आहे? एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, तर यामधून काय हीट बाहेर पडत आहे. दुसरा पॉईंट यामध्ये आहे की हा जो कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आहे तो कशासाठी वापरलेला आहे, तर त्याचा फार महत्त्वाचा रोल आहे. पहिला रोल आहे की तो इट इज युज्ड ॲज अ कॅटलिस्ट म्हणून वापर केला जातो, पहिला पॉईंट्स. दुसरा पॉईंट आहे की तो काय करतो आहे की या ठिकाणी जे वॉटर तयार होणार आहे, वॉटर त्याला ॲब्झॉर्ब करतं. आणि थर्ड पॉईंट आहे की तो काय करतो, हे जे नायट्रिक ॲसिड वापरलेलं आहे त्याला ॲक्टिवेट करतं आणि NO2 प्रोड्यूस करण्यासाठी त्या नायट्रिक ॲसिडला ॲक्टिवेट करतो. असे 3 रोल आहेत बघा. पहिला रोल कोणता आहे? ॲज अ कॅटलिस्ट. सेकंड रोल ॲब्झॉर्ब वॉटर, आणि थर्ड रोल इट ॲक्टिवेट नायट्रिक ॲसिड टू प्रोड्यूस NO2. ओके. तर हे महत्त्वाचे रोल त्यामध्ये आहेत नायट्रेशनमध्ये. ओके. आपण काय करूया, अजून एक एक्झाम्पल यामध्ये घेऊ शकतो आपण. आणि हे जे नायट्रेशन रिॲक्शन आहे हे एक्सप्लोजिव्ह तयार करण्यासाठी वापरलं जातं. मोठे मोठे जे स्फोटक आहेत ते स्फोटक तयार करण्यासाठी या रिॲक्शनचा या ठिकाणी वापर केला जातो. आणि चौथा पॉईंट यामध्ये आहे की या ठिकाणी आपण जे मिक्सचर वापरलेलं आहे, कुठलं नायट्रिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, हे जे मिक्सचर आहे, त्या मिक्सचरला काय म्हणायचं? नायट्रेटिंग मिक्सचर. काय म्हणायचं त्याला? नायट्रेटिंग मिक्सचर म्हणायचं. तर हे नायट्रेटिंग मिक्सचर यामध्ये वापरलेलं आहे. ओके. तर हे झालं नायट्रेशन्स. आपण प्रॅक्टिससाठी अजून एक एक्झाम्पल घेऊया यामध्ये.
ब्रोमोबेन्झीन प्लस नायट्रिक ॲसिड आहे. ओके, तर हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर हा NO2 ग्रुप पहिल्यामध्ये कुठे अटॅक करतं? आर्थोला अटॅक करतं, एच रिमूव्ह करतं. त्यानंतर हा NO2 ग्रुप कुठे अटॅक करतं? पॅराला. काय रिमूव्ह करतं? एच रिमूव्ह करतं. आणि बघा ब्रोमोबेन्झीन दोन आहेत. पहिल्यामध्ये आर्थोला अटॅक करतं आणि दुसऱ्या रिंगमध्ये हा पॅराला अटॅक करतो. म्हणजे असे दोन कंपाऊंड आपल्याला मिळतात. ओके, पहिल्यामध्ये कुठं जातं? या ठिकाणी. आणि दुसऱ्यामध्ये या ठिकाणी. प्लस काय रिमूव्ह होतं रे? 2H 2OH म्हणजेच काय मिळतं? 2H2. याचं नाव लिहूया आपण. 1 2 नंबर देऊया. 1 2 3 4. काय नाव याचं? 1 ब्रोमो 2 नायट्रो बेन्झीन्स. याचं काय नाव आहे? 1 ब्रोमो 4 नायट्रो बेन्झीन्स. ओके, तर याप्रमाणे रिॲक्शन आहे. तर हे झालं नायट्रेशन रिॲक्शन्स. 2 एक्झाम्पल आपण यामध्ये घेतलेलं आहे. आता पुढची रिॲक्शन घेऊया आपण, सल्फोनेशन्स. ते बघूया. सल्फोनेशन रिॲक्शन. सल्फोनेशनचं काय अर्थ आहे रे? इंट्रोडक्शन ऑफ SO3H ग्रुप इज कॉल्ड एज सल्फोनेशन रिॲक्शन. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? जे सल्फोनिक ग्रुप आहे ते आपल्याला कंपाऊंडमध्ये ॲड करायचं आहे. त्याला म्हणायचं सल्फोनेशन्स. एक्झाम्पल घेऊया आपण. नंबर 1, आता आपल्याला जो सल्फ्युरिक ॲसिड आहे, सल्फ्युरिक ॲसिड, तो आपण कसा लिहू शकतो रे? डिवाइड करून याप्रमाणे लिहू शकतो आपण सल्फ्युरिक ॲसिड्स. ओके, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर सल्फ्युरिक ॲसिड मी थोडं असं लिहितो या पद्धतीनं. हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, क्लोरोबेन्झीन्स. आणि हा कोणाही सल्फ्युरिक ॲसिड आहे. आता हा जो ग्रुप आहे त्याला म्हणायचं सल्फोनिक ग्रुप आहे. हा सल्फोनिक ग्रुप तो आपल्याला ॲड करायचा आहे. तर काय होतं बघा, हा जो ग्रुप आहे हा ग्रुप कुठे अटॅक करतं रे? आर्थोला अटॅक करतं. आणि काय रिंग होतं इथला? एच पहिल्या रिंगमध्ये. आणि दुसऱ्या बेन्झीन रिंगमध्ये हा कुठं अटॅक करतो? पॅराला. आणि काय रिमूव्ह करतो इथला? एच. म्हणजे एचवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे पॉझिटिव्ह ग्रुप पॉझिटिव्ह ग्रुपला रिमूव्ह करत आहेत, रिप्लेस करत आहेत. त्यामुळे त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणायचं. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, 2 कंपाऊंड तुम्हाला मिळतात. एक या ठिकाणी येतं SO3H आणि एक कुठे येतं? या ठिकाणी. प्लस काय रिमूव्ह होतं रे? हा H हा OH म्हणजे 2H 2OH म्हणजेच काय मिळतं? वॉटर 2H2. आता याला नाव द्यायचं आपल्याला. आता नंबर कुठून द्यायचं? इथून स्टार्ट करायचं का इथून स्टार्ट करायचं? तर हा जो ग्रुप आहे
तो डॉमिनंट ग्रुप आहे, त्यामुळे नंबर इथून स्टार्ट करायचं 1 2 इथून 1 2 3 4. म्हणजे नाव आहे याप्रमाणे बघा 2 क्लोरो बेंझीन सल्फोनिक ॲसिड. या ठिकाणी काय नाव असणार 1 क्लोरो बेंझीन सल्फोनिक ॲसिड याप्रमाणे नाव आहे. ओके. तर हे जे सल्फोनिक ॲसिड आहे याचा वापर कशासाठी करतात, बॉडी लोशन जे विंटरमध्ये हिवाळ्यामध्ये जे बॉडीला स्किनला ते क्रीम लावतात त्याला बॉडी लोशन म्हणतात, तर त्या बॉडी लोशनमध्ये याचा वापर केला जातो. त्यानंतर जे डाय आहेत, हेअर डाय आहेत, केसांना डाय कलर देतात त्यामध्ये पण याचा वापर केला जातो. त्यानंतर जे डिटर्जंट आहे, जे निरमा आहे घरामध्ये, ते निरमा तयार करण्यासाठी डिटर्जंट तयार करत असताना या सल्फोनिक ॲसिडचा त्यामध्ये वापर केला जातो. ओके. आणि बरेच असे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत की त्यामध्ये जे सल्फोनिक ॲसिड आहे त्याचा यूज करून तयार केले जातात. तर हे झालं सल्फोनिक ॲसिड. यामध्ये अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण सल्फोनिक ॲसिडमध्ये. आता BR घेऊया, ब्रोमोबेंझिन्स. आणि अजून एक सांगायचं आहे की पाठीमागच्या रिॲक्शनमध्ये राहिलं हॅलोजनेशन नायट्रेशनमध्ये राहिलं एक पॉईंट राहिला की या दोघांमध्ये कोण स्टेबल आहे, कोण मेजर आहे. तर हा कंपाऊंड जो आहे तो कसा आहे, मेजर आहे, आणि हा कसा आहे, मायनर आहे. मेजर म्हणजे हा स्टेबल कंपाऊंड आहे, हा अनस्टेबल आहे. का अनस्टेबल आहे हा कंपाऊंड्स, कारण की हा जो सल्फोनिल ग्रुप आहे तो या आर्थोला अटॅक करत असताना क्लोरीन जवळच आहे, आणि क्लोरीन जवळ असल्यामुळं स्टेरिक हिंड्रन्स होतं, स्टेरिक इफेक्ट म्हणजे क्राउडिंग इफेक्ट होतं. तो सहजासहजी या ठिकाणी अटॅक करत नाही कारण क्लोरीन जवळ आहे, पण या ठिकाणी तो सहजासहजी अटॅक करू शकतो कारण या ठिकाणी कोणच नाही जवळ, क्लोरीन अपोजिट आहे. त्यामुळे सल्फोनिल ग्रुप या पॅरा पोझिशनला इझिली अटॅक करू शकतो. त्यामुळे हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा आहे, मेजर आहे, पर्सेंटेज जास्त मिळतं त्याचं. आणि हा कसा आहे, मायनर आहे, याचं पर्सेंटेज कमी मिळतं. म्हणजे इट इज अ स्टेबल, इट इज अ अनस्टेबल. स्टॅबिलिटीमुळे याचं पर्सेंटेज जास्त मिळतं, अनस्टॅबिलिटीमुळे याचं पर्सेंटेज थोडं कमी मिळतं. आणि हे सेम हॅलोजिनेशनमध्ये पण असंच आहे, नायट्रेशनमध्ये पण असंच आहे. पॅरा कंपाऊंड मोर स्टेबल आहे, आर्थो कंपाऊंड लेस स्टेबल आहे. ओके. ही रिॲक्शन करूया आपण. ओके. हा ग्रुप कुठं जातो, आर्थोला, इथला H रिमूव्ह होतो. हा ग्रुप कुठं जातो, दुसऱ्या रिंगमध्ये प्याराला, इथला H रिमूव्ह होतो. म्हणजेच काय मिळतं बघा, प्लस काय रिमूव्ह होतं, 2H2. त्याला नाव द्यायचं आहे आपल्याला, काय नाव असणार याचं, 2 ब्रोमो बेंझीन सल्फोनिक ॲसिड. आणि हा कोण असणार आहे, हे तो नंबर देऊ शकता 1 2 3 4. 4 ब्रोमो बेंझीन सल्फोनिक ॲसिड. ओके. तर हे झालं सल्फोनेशन रिॲक्शन्स. या पद्धतीनं आपण ती रिॲक्शन करू शकतो. आता पुढची रिॲक्शन आहे फ्रिडल क्राफ्ट्स रिॲक्शन्स. ते रिॲक्शन आपण बघूया.
फ्रिडल क्राफ्ट्स रिॲक्शन्स. त्यामध्ये 2 टाईप आहेत, एक आहे अल्कायलेशन, दुसरा आहे असायलेशन्स. तर नंबर 1 बघूया आपण, अल्कायलेशन्स. तर अल्कायलेशन म्हणजे काय असतं, इंट्रोडक्शन ऑफ अल्काइल ग्रुप. यामध्ये काय करायचं आहे, अल्काइल ग्रुप ॲड करायचा आहे, त्याला म्हणायचं अल्कायलेशन्स. एक्झाम्पल घेऊया. क्लोरोबेंझिन, मिथाइल क्लोराइड्स, अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराइड्स. कशी रिॲक्शन होते बघा, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे. तर हा जो मिथाइल ग्रुप आहे तो आर्थोला अटॅक करतो आणि इथलं काय रिमूव्ह होतं, एच. दुसऱ्या रिंगमध्ये हा जो मिथाइल ग्रुप आहे तो कुठं जातं, प्याराला, आणि इथलं काय रिमूव्ह करतं, एच. म्हणजेच काय मिळतं बघा, 2 कंपाऊंड तुम्हाला मिळतात. एक आर्थोला येतं आणि एक प्याराला येतं. प्लस काय रिमूव्ह होतं रे, 2H 2Cl रिमूव्ह होतात. म्हणजेच काय रिमूव्ह होतं, 2HCl. या कंपाऊंडचं नाव लिहायचं आहे आपल्याला. नंबर देऊया 1 2 3 4. 1 क्लोरो 2 मिथाइल बेन्झीन. याचं नाव काय असणार, 1 क्लोरो 4 मिथाइल बेन्झीन्स. ओके. तर याप्रमाणे रिॲक्शन आहे, याला म्हणायचं अल्कायलेशन. का म्हणायचं या रिॲक्शनला अल्कायलेशन, कारण यामध्ये आपण काय ॲड केलेलं आहे, अल्काइल ग्रुप ॲड केलेला आहे. तर हे अल्काइल ग्रुप आहेत आणि हा हॅलोजन ग्रुप आहे. तर अल्काइल ग्रुप ॲड केल्यामुळं अल्कायलेशन असं म्हणायचं. आता दुसरी रिॲक्शन्स, असायलेशन. आता असायलेशन म्हणजे काय असतं बघा, व्हॉट इज असायलेशन्स, इंट्रोडक्शन ऑफ असाइल ग्रुप. जो असाइल ग्रुप आहे, हा असाइल ग्रुप तो आपल्याला ॲड करायचा आहे, त्याला म्हणायचं असायलेशन्स. एक एक्झाम्पल घेऊया आपण यामध्ये. ब्रोमोबेन्झीन आहे हा, याच्यावर रिॲक्शन करूया. 2 मॉलिक्यूल आहेत, याला म्हणायचं ॲसिटिल क्लोराइड्स. अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड वापरायचं आहे. तर काय होतं या ठिकाणी बघा, हा जो कंपाऊंड आहे हा इथून असा ब्रेक होतो, याच्यावर निगेटिव्ह चार्ज, याच्यावर पॉझिटिव्ह येतो, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप त्या ग्रुपला काय म्हणायचं, असाइल ग्रुप. आणि तो असाइल ग्रुप एका ठिकाणी अटॅक करतो आर्थोला आणि इथलं काय रिमूव्ह होतं, एच. त्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे, हा ग्रुप तो दुसऱ्या रिंगमध्ये पेअराला अटॅक करतो आणि इथला एच रिमूव्ह करतो. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी, एक या ठिकाणी येतं आणि हे कुठे येतं, या ठिकाणी येतं, याप्रमाणे. प्लस काय रिमूव्ह होतं रे, 2H आणि 2Cl, 2HCl रिमूव्ह होतं.
आता नावं द्यायची त्यांना. नावं लिहित असताना हा जो ग्रुप आहे ॲसिटिल ग्रुप तो डॉमिनंट आहे हॅलोजनला, त्यामुळे नंबर इथून स्टार्ट करायचं 1 2. काय नाव येणार बघा, 2 ब्रोमो ॲसिटोफिनोल या कंपाऊंडचं नाव आहे. याचं नाव काय असणार, 4 ब्रोमो ॲसिटोफिनोल. तर याप्रमाणे ही रिॲक्शन आहे. तर हे झालं फ्रीडल क्राफ्ट्स रिॲक्शन. अल्कायलेशन, असायलेशन. अल्कायलेशन म्हणजे अल्काईल ग्रुप ॲड केला आहे. असायलेशन म्हणजे हा असाईल ग्रुप आहे, असाईल ग्रुप तो ॲड करायचा. कुठे ॲड करतो रे आपण, प्रत्येक रिॲक्शनमध्ये आपण फक्त आर्थो आणि पॅरालाच अटॅक करायचा आहे. एक आर्थोला जातं, एक पॅराला जात, मेटाला जात नाही. का जात नाही मेटाला, कारण मेटाला इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी आहे, आर्थो आणि पॅराला इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त आहे. त्यामुळे आपल्याला आर्थो आणि पॅरा कंपाऊंड मिळतात. आणि त्या दोघांपैकी कोण स्टेबल आहे रे, पॅरा कंपाऊंड खूप स्टेबल आहे. ओके, तर हे झालं रिॲक्शन ऑफ हॅलोरिन्स. जो पुढचा पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.